हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि मी खूप टाईम नंतर असा मोठा व्हिडिओ करते। व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की मला हा व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करायचा आहे, कारण की नायकावर सेल सुरू होणार आहे आज। म्हणजे मी आजच व्हिडिओ शूट करते, मोस्टली मी आजच टाकेन, आज किंवा उद्या, कारण की एडिट करायला वेळ लागतो। तर तुम्ही हे प्रोडक्ट्स त्या सेलमध्ये नक्की घ्या, खूप मस्त सेल असणार आहे। आणि नायकावर असे सेल होत राहतात, पण हा वाला जो सेल आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप छान छान ब्रँड्सवर ऑफर वगैरे असतील। तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि ह्याच्यात कोणतं पण तुम्हाला प्रोडक्ट आवडलं असेल तर तुम्ही ते नायकाच्या सेलमध्ये नक्की घेऊ शकता। हे प्रोडक्ट्स मी थोडे आधी घेतलेले आणि मी तरी झालंच मला 1-1.5 महिना झाला असेल, वेळ नाही मिळाला म्हणून नाही मला शूट करता आलं, पण आज मी करते। सो खूप जास्त बोलणं झाले, प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ह्याच्यातले कोणते प्रोडक्ट्स आवडले किंवा तुम्ही कोणते वापरले असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। टिल देन एन्जॉय द व्हिडिओ, बाय। सो मी एक एक करून तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते। मी हे प्रोडक्ट्स सगळे असे एका पिशवीवर ठेवलेत। सो फर्स्ट आहे पॅकचं ड्युअल फोल्ड म्हणून एक आहे, आणि हे जे इंग्लोडचं ड्युरालाईन येतं ना त्याच्यासारखंच आहे। मी ओपन नाही करत कारण की सील्ड आहे, छोटीशी डबी आहे, छोटीशी बॉटल आहे। तर फर्स्ट प्रोडक्ट हे, याची मी प्राईस इकडे देईन, नाही तर मग लिंक जमलं तर लिंकसुद्धा टाक। काहीच फॅन बंद आहे, AC नाही आहे, सो थोडं जरा गरम होते, जास्त काही मेकअपसुद्धा केला नाही आज। सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे हायफिनचं लिप बाम आहे। हा जो ब्रँड आहे तो आय थिंक कृती सेनॉनचा ब्रँड आहे। सो ह्याचं हे लिप बाम आहे। प्रोडक्ट आहे पॅकचं। सो माझ्याकडे ते ब्रॉन्झर नव्हतं, तर मग मी विचार केला एक ब्रॉन्झर घेऊया। सो हे पॅकचं ब्रॉन्झर आहे। सो पॅकचं ना, पॅक कॉस्मेटिकवाल्यांचं ना पॅकिंग खूप छान असतं, पॅकेजिंग। सो हे हा एक शेड आहे, मस्त असा ब्रॉन्झ कलर आहे। हे तुम्ही कॉन्टोरिंगसुद्धा ह्याच्याने करू शकता। सो ह्याचं शेड आहे, नाव आहे ह्याचं सेंटर स्टेज म्हणून। सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे पॅकचंच हे ना, पॅकचं ब्रश क्लिन्झर। हे सुद्धा मी मेकअप वॅनिटीसाठी, माझी जी प्रोफेशनल वॅनिटी त्याच्यासाठी घेतलं। मी एक ना कोणतं तरी साधं घेतलेलं आणि आमच्या क्लासमध्ये ना हे वाला यूज करायला दिलेलं। सो जे ते साधं होतं ना त्यांनी अजिबात ब्रशेस क्लीन होत नव्हते। सो मी हे वाला घेतलं, कारण की हे आम्ही ऑलरेडी ट्राय केलेलं आणि खूप मस्त आहे। पटकन ब्रशेस तुमचे क्लीन होऊन जातं, इन्स्टंट ब्रश क्लिन्झर आहे हे। फक्त हे ना थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, आय थिंक 995 का 985ला एवढीशी बॉटल आहे। सो जर आता नायकावर सेल असेल तर हे पक्का तुम्ही घ्या। ओके, सो नेक्स्ट आहे ओके, सो मी ना 2 त्यांचे स्पॉटलाईट कन्सिलर घेतलेले, शेड नंबर 2 आणि 3। तर शेड नंबर 2 जो आहे तो माझ्या दुसऱ्याकडे राहिला आहे, तो मी नंतर दाखवेन तुम्हाला। हा शेड नंबर 3 आहे। ह्याचेसुद्धा कन्सिलर खूप चांगले आहेत, कन्सिलर मेकअपसाठी हे खूप चांगले आहेत। सो हे आमच्या मॅमने रेकमेंड केलेले। हा शेड नंबर आहे शेड नंबर 3 सँड। हे बघा, मी सुद्धा आत्ताच बघते। त्याचं खूप टेक्स्चर सुद्धा खूप छान आहे आणि हे बघा इझिली ब्लेंड होतं। आय थिंक आय डोंट नो, मी ह्याच्यावर येल्लो दिसतं थोडंसं, बघू। हायलायटिंग कन्सिलर म्हणून यूज करू शकतो आपण। सो नेक्स्ट मी पॅकचं घेतलं आहे स्पॉटलाईट जेल लायनर इन द शेड ब्लॅक। सो माझ्या वॅनिटीमध्ये इंग्लॉटचं आहे, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे। सो डेली माझ्या स्वतःला यूज करायला मी हे पॅकचं घेतलं, त्याने प्रॅक्टिस पण होते आणि छान पण आहे। सो नेक्स्ट एवढं सगळं पॅकचं घेतल्यानंतर त्यांनी मला एक पाऊच फ्री दिला। हा फ्री पाऊच आहे पॅकचा, तेव्हा ऑफर होती। मी सांगते ना, हे प्रोडक्ट्स खूप आधी घेतलेले मी। सो नेक्स्ट आहे, सॉरी म्हणजे केस जरा आजच धुतले त्यामुळे असे इकडे तिकडे होत आहेत। नेक्स्ट आहे इनसाइडचे कन्सिलर, 2 शेड्समध्ये मी घेतले आहेत। ह्याचे ना मी सगळ्याचे शॉर्ट व्हिडिओज टाकेन। सो हा शेड आहे NC2 आहे आय थिंक हा शेड, हे बघा। ह्याचे पण खूप छान, ह्याचे रिव्ह्यूज खूप छान आणि खूप इनएक्सपेन्सिव्ह आहेत। तर मी ह्याचे 2 शेड घेतले, हे पण मी डेली यूजसाठी घेतले, कारण की आपण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स मी डेली यूजसाठी नाही वापरत, खूप एकदम जास्त। आणि हा एक शेड आहे, आय डोंट नो, मला शेड सेम दिसतो। याची प्राईस पण खूप कमी होती, आय थिंक 100च्या खालीच होती याची प्राईस।
सो इनसाईडचं मी अजून एक घेतलं आहे. हे त्यांचं कन्सिलर खूप मध्ये व्हायरल झालेलं इनसाईडचं. सो हे पण एक कन्सिलर आज आहे. ह्याचे सगळ्याचे मी ना शॉर्ट व्हिडिओज दाखवेन हवं, हे तुम्हाला शेड आणि सगळं कळेल. आणि प्राईस मला जमली तर मी इथे वर देईन. नेक्स्ट मी इनसाईडचे त्यांचं ना मध्ये एक हे आलेले लिपस्टिक्स, तर त्याचे मी 4 शेड्स मी ते ओपन नाही करून दाखवणार आहे, तर मी तुम्हाला जस्ट दाखवते. नो स्मज लिप कलर म्हणून असे त्याचे बघा 4 शेड्स आहेत. हे मी घेतले. हे सुद्धा तेव्हा ऑफरवर होते, मे बी आत्तासुद्धा ऑफर असेल तर तुम्ही चेक करू शकता ऑफरवर. सो हे 4 शेड्स आहेत. नंतर मी एक लॉरियलचं ना शॅम्पू कंडिशनर घेतलेलं, ते जे येल्लोवाला आहे ना तो वाला ते घेतलेलं. सो ते सुद्धा मी यूज करायला सुरू केलं आहे आणि त्याचा पण रिव्ह्यू माझ्याकडे असे मिक्स थॉट्स आहेत त्याच्यावर सुद्धा. सो ते माझ्याकडे आत्ता नाही, कारण की ते मी यूज करायला घेतले, पण ते पण मी तुम्हाला दाखवेन नंतर. आणि मग लॉरियलवर एक ऑफर होती, तर हे छोटूसं फ्री मास्क मिळालं आहे. ह्याचं जे आधीची सिरीज आहे ना लॉरियलची, कोणती ती कलरवाली, जी माझा व्हिडिओ इथे मी आय बटनमध्ये तुम्हाला देईन, तो आधी मी टाकलेला त्याचं, तर त्याचं जे मास्क आहे ना ते खूप मस्त आहे. नेक्स्ट मी घेतलं आहे हे फेसेस कॅनडाचं लायनर, बेस्ट आहे, ट्राय करा, इनएक्सपेन्सिव्ह आहे. आणि एवढंसं घेतल्यानंतर मला एक इनसाईडची हे पण फ्री मिळाली. शेड मला काय एवढा खास आवडला नाही, तरी पण तुम्हाला दाखवते मी. फ्री मिळालेलं फ्री प्रोडक्ट आहे, कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतं. असा डार्क असा कलर आहे, जो मला नाही वाटत मी वापरेन सुद्धा. ओ छान आहे, नाईस. ते मध्ये आम्ही एक व्हिडिओ टाकलेला आलिया भट कॉम्बोचं, तिचं लिपस्टिक कॉम्बोचं, तर तेव्हा मला ही मी बघितली नाही ना, तर ही ॲक्च्युली परफेक्ट ड्यूप येते ह्याच्यासाठी कलर वाईज. आणि लास्ट प्रोडक्ट आहे हे पॉन्ड्सचं नॅचरल ग्लो फेस पावडर. सो ह्याचं मला येल्लोवालं सुद्धा हवं होतं, पण ते येल्लोवालं मला मिळालं नाही, मी पिंकवालं घेतलं. आणि अजून एक माझ्याकडे होतं पिंक पॅकची पिंक पावडर, तर मला ती वाली थोडी महाग आहे, मला ती आणि ही कंपेअर करायची होती म्हणून मी ही घेतली. सो मी त्याच्यासुद्धा एक कंपॅरिझन व्हिडिओ करेन. अशा प्रकारे हा हॉल व्हिडिओ संपलेला आहे. आणि मी आता खूप सारे शॉर्ट व्हिडिओज टाकते, तर मला असं वाटलं की लॉंग व्हिडिओसुद्धा टाकायला पाहिजे. सो तुम्हाला स्पेसिफिक व्हिडिओ असं कोणतं बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा खाली. आणि या टिल देन बाय.